Myself, Mrs. Paul N.R. from SGM College, Karad. Our topic is some basic concepts of chemistry. In last lecture, we already seen the atomic mass and average atomic mass. Today, we are going to see the molecular mass and formula mass. First, molecular mass. Or which is also called as the molecular weight. Simple concept, molecular mass or molecular weight. सोपा पण महत्त्वाचा इथून पुढचा सगळा भाग. द मोलेक्युलर मास और मोलेक्युलर वेट म्हणजे काय ते आपण डेफिनेशन बघू आणि मग आपण एक्झाम्पल बघू, तुमच्या लक्षात येईल. द सम ऑफ पाठीमागच्या तासाला आपण बघितलं समचं स्पेलिंग SUM SOME नाही. द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस म्हणजे सरासरी आपण जे मास धरलेलं असतं ॲटमचं ते आपण कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे. सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ all the atoms of an elements हे शब्द जर लक्षात राहिले नाही तर चालेल, पण all the atoms of an elements present in a molecule किंवा in a molecule is called as molecular mass or molecular weight. The sum of average atomic masses of all the atoms of an element present in a molecule is called as molecular mass. Molecule ॲटम म्हणजे अणूचं जे मास असतं ॲव्हरेज, आयसोटोप्सचे ॲव्हरेज आपण काढलेली बघितली पर्सेंटेज प्रमाणे, त्याला ॲटॉमिक मास म्हणायचं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मोलेक्यूल म्हणजे रेणू, तर रेणूचं मोलेक्यूलचं जे आपण मास बघतो त्याला काय म्हणायचं, मोलेक्युलर मास म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल कुठलाही आपण मोलेक्यूल घेऊ, CO2 मोलेक्यूल घेतला तर CO2 मोलेक्यूलचं मास म्हणजे काय, त्याचं मोलेक्युलर मास. CO2 मोलेक्युलचं मास म्हणजे ग्रॅममध्ये नाही, युनिफाईड. द मोलेक्युलर मास और मोलर वेटचं युनिट जसं ॲटॉमिक वेटचं युनिट U होतं युनिफाईड, तसं मोलेक्युलर वेटचं युनिट सुद्धा काय आहे, U. युनिफाईड मास किंवा डाल्टन मास डाल्टन CO2. आता याची काय करायची, याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत, कार्बन इलेमेंट किती, दोनच. एक इलेमेंट कार्बन, दुसरा इलेमेंट ऑक्सिजन, म्हणजे दोनच इलेमेंट, मूलद्रव्य दोनच आहेत. ॲटम्स किती आहेत, कार्बनचे किती मग ॲटम आहेत, एक. ऑक्सिजनचे ॲटम किती आहेत, O2 म्हणजे दोन, म्हणजे दोन आणि ॲटम किती झाले, तीन, आणि इलेमेंट किती, दोनच आहेत. तर काय करायची, या सगळ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक वेट मासची बेरीज म्हणजे त्याचं काय असणार आहे, मोलेक्युलर मास. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कार्बनचं आपण आणखी बघूया डेफिनेशन समजून घेण्यासाठी. कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण किती घेतो, C12. ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण असं लिहितो ऑक्सिजन 816. म्हणजे ऑक्सिजनचे जे आयसोटोप्स आहेत 16, 17, 18 यांचे ॲव्हरेज काढली तर आपण ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास येतं 16. किती ऑक्सिजन आहे, 2, म्हणून काय करायचं, 16 + 16. कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास 12 प्लस एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16 प्लस दुसऱ्या ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16. आणि यांची बेरीज केली किती आली, 6 आणि 6 12 13 14, 1 2 3 4 44 U. म्हणजे CO2चं मोलेक्युलर मास किंवा मोलेक्युलर वेट किती आलं, 44 U, नॉट 44 ग्रॅम. म्हणजे आपण कसं काढलं, इट इज ए सम, बेरीज केली ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस of these
atoms of all the atoms of an element present in a molecule. या मोलेक्यूल मध्ये जेवढे ॲटम्स होते त्या सगळ्या ॲटम्सच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची बेरीज केली किंवा ॲडिशन केली म्हणजे झाला मोलेक्युलर मास किंवा मोलेक्युलर वेट आणि त्याचं युनिट आहे यू. किंवा आता CO2 चा आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढला किंवा याचा आपण CO2 आणि हे कसं काढू शकतो मोलेक्युलर मास मोलेक्युलर मास. किती कार्बनचे आयटम आहेत 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास शॉर्ट फॉर्म केला ॲव्हरेज AV ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ऑक्सिजनची किती आहे 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन means number of atom into its average atomic mass. Number of atoms into its average atomic mass. This number of atoms are multiplied with its average atomic mass and then they combine together. आणि नंतर त्यांची काय करायची कंबाईन करायचं ॲडिशन करायची 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आलं कार्बनचं 12 प्लस 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑक्सिजनचं किती आहे 16 2 इंटू 16 पहिल्यांदा गुणाकार 12 इंटू 1 12 प्लस 16 इंटू 2 32 ॲडिशन किती आली 44 यू. दस molecular mass is different. Molecular mass of CO2 is 44 U unified. Calculate the molecular mass of H2O. जर तुम्हाला HA कोणत्याही मोलेक्युलचं आपल्याला मोलेक्युलर मास कॅल्क्युलेट करता येईल किंवा H2SO4 मी तुम्हाला एक करून दाखवते आणि तुम्ही बाकीचे करायचे. यासाठी तुम्हाला माहित काय पाहिजे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस हायड्रोजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती घेतो आपण 1 ऑक्सिजनचं किती 16 कार्बन 12 क्लोरीन 35.5 H2SO4 याचं लिहिलेलं आपण ऑलरेडी ऑक्सिजनचं सल्फर ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती घेतो आपण 32. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट मोलेक्युलर मास ऑफ द फॉलोइंग त्यांचं मोलेक्युलर मास करायचं. आता मी तुम्हाला C2H5Cl चं मोलेक्युलर मास कॅल्क्युलेशन सांगते. मोलेक्युलर मास ऑफ C2H5Cl आता 2 इंटू C2H5Cl काय ना 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन कारण कार्बन किती आहे 2 H5 हायड्रोजन किती आहे 5 मग काय करायचं हायड्रोजनच्या ॲटॉमिक मासला कितीने मल्टिप्लाय करायचं 5 ने. Therefore 2 into average atomic mass of carbon plus 5 into average atomic mass of hydrogen plus chlorine. How many chlorine atoms? There is only one chlorine plus 1 into average atomic mass of chlorine. 2 into average atomic mass of carbon. 2 into atomic mass carbon 12. 1 into 12 plus 5 into average atomic mass of hydrogen किती आहे 1 5 into 1 plus chlorine किती आहे एकच 1 into average atomic mass 35.5 plus 1 into 12 12 plus 5 into 1
प्लस 1 इंटू 35.5 35.5 किती आली? बेरीज करताना मुलं कुठं चुकतात? बेरजेत दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 12 प्लस 5 प्लस 35.5 बरोबर आहे. 5 5 5 2 12 3 2 5 52.5 हे काय आलं तुमचं? कशाचं आपण काढले? मोलेक्युलर मास ऑफ C2H5Cl. मोलेक्युलर मास ऑफ C2H5Cl इक्वल टू त्याचं युनिट काय? U. 52.5 U. या पद्धतीने तुम्ही कोणताही मोलेक्यूल घ्या आणि त्याचं मोलेक्युलर मास कॅल्क्युलेट करा. इट इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक masses ऑफ ऑल द ॲटम्स ऑफ एन इलेमेंट प्रेझेंट इन अ मोलेक्यूल. एक छोटा एक्झाम्पल घेऊ. फाइंड द मास ऑफ वन मोलेक्यूल ऑफ ऑक्सिजन in AMU and grams. Find the mass of one molecule of oxygen in AMU and in ग्रॅम. आता इथं आपल्याला काय काय माहित पाहिजे? काय करायचंय? फाइंड द मास ऑफ वन मोलेक्यूल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या एका मोलेक्यूलचं मास AMU मध्ये काढायचं आणि ग्रॅम मध्ये काढायचं. आता आपल्याला माहित पाहिजे ऑक्सिजन मोलेक्यूल कसा रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे O हा काय आहे? ऑक्सिजन ॲटम आहे, परंतु ऑक्सिजन मोलेक्यूल म्हटलेला आहे. ऑक्सिजनचा मोलेक्यूल कसा असतो? O2. जसं तुम्हाला माहित आहे जर तुम्ही O3 लिहिला तर तो काय होणार आहे? ओझोन मोलेक्यूल होणार आहे. O2 हा ऑक्सिजन मोलेक्यूल असणार आहे. म्हणजे काही मोलेक्यूल्स डायॲटॉमिक असतात, ट्रायॲटॉमिक असतात. म्हणजे बघा ऑक्सिजन सिंगल लिहिला तर तो ॲटम झाला, परंतु ऑक्सिजन गॅस जो असतो तो डायॲटॉमिक मोलेक्यूल असतो. हेलियम जो आहे तर हेलियमचा मोलेक्यूल सगळ्या इनर्ट गॅसेसचे मोलेक्यूल हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सगळे मोनो ॲटॉमिक आहेत. म्हणजे He2 कधी नसतं, He असतं, निऑन Ne असतं, Ar आर्गॉन असतं. जे मोनो ॲटॉमिक, मोनो फॉर वन. तसं ऑक्सिजन कसं आहे? डायॲटॉमिक आहे. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. किती ॲटम झाले? ऑक्सिजनचे 2 आणि कार्बनचा 1. म्हणजे CO2 इज ए ट्रायॲटॉमिक मोलेक्यूल. O2 इज ए डायॲटॉमिक मोलेक्यूल. N2 नायट्रोजन गॅस जो असतो तो कसा लिहितो आपण? N2 नॉट ॲज N3 और N. नायट्रोजन जर आपल्याला नायट्रोजनचा मोलेक्यूल असेल तर N2 या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे हे आपल्याला बेसिक काही गोष्टी माहीत पाहिजेत. तर ऑक्सिजन मोलेक्यूल आपण कसं लिहिला पाहिजे? O2. आणि आपल्याला काढायचं आहे ऑक्सिजन मोलेक्यूल ऑफ मास ऑफ वन मोलेक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU. मोलेक्युलर मास एका मोलेक्यूलचं मास आता काय ना 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. मोलेक्युलर मास म्हणजे एका मोलेक्यूलचं मास इन AMU और U. युनिफाईड AMU किंवा U मध्ये जे आपण एका मोलेक्यूलचं मास काढतो, ऑक्सिजन लिहितोय आपण O2 म्हणून त्याचा मोलेक्युलर मास 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ O2. कारण ऑक्सिजनचे ॲटम आहे 2 O2 मोलेक्यूलमध्ये. ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती घेतो ऑक्सिजनचा आपण? 16. देअरफॉर ॲव्हरेज
atomic mass 16 into 2 equal to 32. Therefore molecular mass of oxygen equal to काय आलं 32 U. किंवा त्यांनी विचारले आपल्याला AMU, तर जेवढे U असणार आहेत तेवढेच काय असणार आहेत AMU. 32 AMU हे एका मोलेक्युलचं मास युनिफाईड मध्ये किंवा AMU मध्ये, म्हणून याला आपण मोलेक्युलर मास ऑफ ऑक्सिजन म्हणूया 32 U or 32 AMU. किंवा आता आणखी आपल्याला त्यांनी काय काय सांगितले मास इन ग्रॅम. 32 U ह्याचं मास असेल तर ते ग्रॅम मध्ये किती कुठलं होईल. आपण सेकंड लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की 1 AMU म्हणजे किती ग्रॅम असतात. आता हे आपण कशामध्ये काढलं AMU मध्ये काढलं किंवा U मध्ये काढलं, त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करायचं ग्रॅम मध्ये करायचं. तर आपण ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करूया. आपण या टॉपिकच्या सेकंड लेक्चर मध्ये बघितलंय 1 AMU इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. आपण सेकंड लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. काय करायचं लक्षात ठेवायचं, आपलं आता ऑक्सिजन मोलेक्युलचं किती आलं 32 AMU. 1 AMU इक्वल टू दिस मच ग्रॅम, तर 32 AMU इक्वल टू काय करायचं 32 ना याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. 32 into 1.66056 into 10⁻⁻24 आणि हा जे मल्टिप्लिकेशन येईल गुणाकार येईल ते त्याचं काय असणार आहे ग्रॅम मध्ये असणार आहे 53.1379 into 10⁻⁻24 ग्रॅम. म्हणजे मोलेक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किंवा mass of one oxygen molecule is equal to 53.1379 into 10⁻⁻24 gram, and which is equal to 32 AMU atomic mass unit or 32 U unified. This is a molecular mass. Molecular mass म्हणजे काय, which is expressed in U or AMU. It is the sum of the average atomic masses of all the atoms in a molecule. आणि जर Uचं किंवा AMUचं ग्रॅममध्ये कन्वर्जन करायचं असेल तर हा फॉर्म्युला 1 AMU इक्वल टू 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम असतात. जेवढे AMU वाले असतील त्याला काय करायचं 1.66056 into 10⁻⁻24 न मल्टिप्लाय करायचं आणि जे आपलं आन्सर येईल ते कशामध्ये येईल ग्रॅममध्ये येईल. हे आपण पहिला पॉइंट बघितला काय मोलेक्युलर मास किंवा मोलेक्युलर वेट. नेक्स्ट पॉइंट इज द फॉर्म्युला मास. Formula mass, this term is similar to molecular mass, but this formula mass, this term is applicable to ionic compounds. For example, this is applicable to salts. That means in ionic compounds there are positive ions, that is cations and anions. ही टर्म जी आहे ती मोलिक्युल मास प्रमाणे आहे, परंतु याला ही आयोनिक कंपाऊंडला ॲप्लिकेबल आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये कॅटायन्स धन आयन आणि एनायन्स ऋण आयन आयन्स. इन केस ऑफ आयोनिक कंपाऊंड्स each cation is surrounded by the respective number of anions and each anion is surrounding by the respective number of the cations. For example, in NaCl. NaCl एक आयोनिक कंपाउंड आहे, सॉल्टचं एक्झाम्पल आहे. इन NaCl each Na plus is surrounded by 6 Cl minus ions and each Cl minus ions is surrounded by the 6 Na plus ions. There is not a regular arrangement of molecules, but there is a three-dimensional arrangement of cations and anions. आयोनिक कंपाऊंडमध्ये मोलेक्युलची रेग्युलर अरेंजमेंट नसते, तर तिथं कॅटायन्सची अनायन्सची रिअरेंजमेंट असते. अँड हेन्स इन्स्टेड ऑफ से इट ॲज ए मोलेक्युल इट इज कॉल्ड एज द फॉर्म्युला युनिट. आपण शक्यतो आता आपण काय म्हणतो तो NaClचा मोलेक्युल म्हणतो,
पण NaClचा मोलेक्युल ॲक्च्युली म्हणण्याऐवजी त्याला काय म्हणायचं NaClचा फॉर्म्युला युनिट, कारण तिथं मोलेक्युल नसतातच. एका Na+ भोवती 6 Cl- असतात, एका Cl- भोवती 6 Na+ असतात आणि यांना काय म्हणायचं फॉर्म्युला युनिट. आणि या फॉर्म्युला युनिट मीन्स दिस टर्म इज ॲप्लिकेबल फॉर द आयोनिक कंपाऊंड्स दॅट इज द सॉल्ट. सॉल्ट म्हणजे फक्त टेबल सॉल्ट किंवा बीट नव्हे तर सगळे जे क्षार आहेत, कॉपर सल्फेट, कॉपर नायट्रेट, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम नायट्रेट, सोडियम क्लोराईड, हे सगळे एक्झाम्पल कशामध्ये येतात, सॉल्ट्समध्ये येतात, आयोनिक कंपाऊंड्समध्ये. आणि त्यांचं जे या फॉर्म्युला युनिट्सचं जे मास आहे त्या मासला आपण काय म्हणतो फॉर्म्युला मास. आता NaClचा फॉर्म्युला मास साठी आपण काय करू एक्झाम्पल बघू. NaClचा फॉर्म्युला मास म्हणजे काय, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ दी Na 23 प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ दी क्लोरीन 35.5. therefore 23 प्लस 35.5 किती आहे सांगा, 5 आणि 3 8, 3 आणि 2 5, 58.5 U किंवा AMU. हे काय आहे 58.5 U, दॅट इज द फॉर्म्युला मास ऑफ NaCl. म्हणजे इथं सुद्धा आपण NaClचा जो फॉर्म्युला होता त्यांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची काय केली, ॲडिशन केली, सम केली. म्हणजे फॉर्म्युला मास सुद्धा डेफिनेशन काय ना, इट इज द सम ऑफ, काय केली आपण बेरीज केली, सम ऑफ average atomic masses of all atoms of an element present in formula. त्या फॉर्म्युलामध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज किंवा ॲडिशन म्हणजे इथे काय आहे फॉर्म्युला मास. दिस इज द फॉर्म्युला मास ऑफ NaCl. देन कॅल्क्युलेट, कळलं तुम्हाला फॉर्म्युला मास आणि मोलेक्युलर मास सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये फरक आहे. फॉर्म्युला मास इज ॲप्लिकेबल फॉर दी आयोनिक कंपाऊंड्स जनरली सॉल्ट्स. इट इज ऑल्सो फॉर्म्युला मास इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला किंवा फॉर्म्युला युनिट्स. कॅल्क्युलेट दी एक्झाम्पल बघू आपण. फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट CuNO3 ट्वाइस, कॉपर नायट्रेट. आता हे सुद्धा काय सॉल्ट आहे, याचं फॉर्म्युला मास आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय लिहिणार, फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट इक्वल टू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॉपर. किती आहेत कॉपर, एकच आहे, 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस NO3 ला ब्रॅकेटला 2 आहे, म्हणजे याचा अर्थ ब्रॅकेटला 2 आहे म्हणजे 2 नायट्रोजन आहे आणि O3 इंटू 2 म्हणजे ऑक्सिजन किती आहे, 6 ऑक्सिजन आहेत. कळते का तुम्हाला, याला ब्रॅकेटला 2 आहे म्हणजे 3 2 6 ऑक्सिजन आणि 2 असणार आहे नायट्रोजन प्लस 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस व्यतिरिक्त 6 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॉपर ते तुम्हाला काय करायला पाहिजे, आत्ता माहीत नसेल तर माहीत करायचं, पाठ करून ठेवायचं 63.5 किंवा तुम्हाला ते दिलं जाईल एक्झाममध्ये, 11वीत तुम्हाला एक्झाममध्ये दिली जाईल. 63.5 इंटू 1 दॅट मीन्स 63. 2 इंटू ॲव्हरेज मॅस नायट्रोजनचं 1 इंटू 63.5 प्लस 2 इंटू नायट्रोजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती असतं 14. नायट्रोजन आपण कसं लिहितो N714, ॲटॉमिक नंबर 7, मास नंबर 14 म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास साधारणपणे तेवढं असतं प्लस 6 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आला
16 म्हणजे 1 into 63.5 63.5 प्लस 2 into 14 14 दुनी 28 प्लस 6 into 16 16 सत्तर 96 63.5 plus 28 plus 96 which is equal to 187.5 u. This is the formula mass of copper nitrate. आपण जसं मोलेक्युलर मास काढत होतो तसंच फॉर्म्युला मास सेम काढायचं, फक्त फॉर्म्युला मास हे आयोनिक कंपाऊंडला काय होईल ॲप्लिकेबल होईल. आता एक्झाम्पल होमवर्क सध्या फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ find the formula mass of 1 CaSO4 and 2 CuSO4 where average atomic masses हे आणि हे दोन वेगवेगळे आहेत. हा एक कॅल्शियम सल्फेट आहे आणि CuSO4 कॉपर सल्फेट आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस कॅल्शियम 40.1 U, यस 32 U, ऑक्सिजन तुम्हाला पाठ झाला असेल 16 U. आत्ताच आपण कॉपरचं बघितलं 63.5 U. आणि कुठलं राहिलं का कॅल्शियमचं, सल्फरचं, ऑक्सिजनचं आपल्याला सल्फर 32.1 या 32.1, कॅल्शियम 40.1, सल्फर 32.1, कॉपर 63.5 आणि ऑक्सिजन 16 U. याच्यावरून ह्याचं काय करायचं फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करायचं. तर आपण आज मोलेक्युलर मास आणि फॉर्म्युला मास डेफिनेशन आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा पार्ट मोल कन्सेप्ट बघायचे. ओके, थँक्यू.